सध्या महाराष्ट्रभर संपूर्ण विधानसभा निवडणुकांचं बिगुल थोड्या दिवसांमध्ये वाजणार आहे। यावेळी कार्यकर्ता मेळावा देखील होत आहेत। याच अनुषंगानं करमाळा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांचा आज संवाद मेळावा संपन्न झाला आहे। मामा काय सांगाल, अगदी जय्यत असा मेळावा झाला। कार्यकर्त्यांच्या वतीनं 250 किलोचा हार क्रेनच्या साहाय्याने घालून आपलं स्वागत करण्यात आलं। काय सांगाल याबाबत? एक तर कार्यकर्त्यांची बरेच दिवसाची म्हणजे इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळ्यांचीच प्रमुख आमचे सहकारी आहेत त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं होतं एकदा एकत्र सगळे लोक येऊन उद्याच्या निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा व्हाव्यात आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळे आमचे सहकारी माझी माझी पदाधिकारी आपल्या आपा उबाळे असतील अण्णा असतील सगळे जवळजवळ 50-100 लोकांचे कार्यकर्त्यांच्या टीमनं हे जे सगळं नियोजन केलेलं होतं आणि तुम्ही तर कार्यक्रम बघितला म्हणजे अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। आणि निवडणुकीच्या दृष्टीनं 24च्या दृष्टीनं म्हणजे 19पेक्षा सुद्धा चांगली परिस्थिती एकंदरीत हा उत्साह बघता या ठिकाणी पाहायला मिळाली। नक्कीच पाहायला मिळतं की मामा आपण कधीही आपल्या भाषणामध्ये विरोधकांवर टीका न करता विकासाच्या राजकारणावरती भाषण करता, नेमकी भूमिका कशामुळे आपली असणार आहे? शेवटी राजकारण टिकायचं असेल तर राजकारण जातीवरचं टिकणार नाही, पुण्याईवरचं टिकणार नाही। राजकारण टिकणार आहे ते त्याला विकासाचा दृष्टिकोन असला तर ते लॉंग लाईफ टिकणार आहे। शेवटी लोक नुसत्या एका कुठल्या मुद्द्यावरती बरोबर राहू शकत नाहीत, शेवटी लोक प्रगतीवरती बरोबर राहतील। आत्ता दादांचं भाषण ऐकल्यानंतरही तुमच्या लक्षात आलं असेल की 30 वर्षात काय केलं म्हणजे लोकांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या काय उन्नती झाली त्याच्यावरती तुमचं यश अवलंबून राहतं आणि त्यामुळं ह्या लॉंग लाईफच्या दृष्टीनं विकासाच्या मुद्द्यावरतीच मी ह्या सगळ्याकडं पाहतो आहे आणि त्याच ह्याच्यावरती हा सगळा प्रतिसाद मिळतो। माढा विधानसभेमध्ये आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहत होतो की धनराज शिंदे असतील, रणजित शिंदे असेल, असं कुटुंबामध्ये वाद पाहायला मिळत होता, परंतु आज या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याच पाहायला मिळतं आहे। आमदार बबनदादा शिंदे असतील, आपण असाल, रमेश मालक असतील, हे एकाच व्यासपीठावर दिसलेत, त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? आता तुम्ही राज्यातलं वातावरणच बघताय की आता फक्त नवरा बायकोचाच वाद लागायचा राहिला, ती एकदा होऊन निघलं कोणाच तरी म्हणजे विषय संपला असे वातावरण राज्यभरामध्ये असताना शेवटी घरात आपण बघतोय की आता नवीन ह्या सगळ्या पिढ्या बदलल्या, नवीन विचारसरणी बदलली आणि त्यामुळं घराघरामध्ये आता भाऊ बहिणीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात आता ह्या सगळ्याचा परिणाम बघतोय। तसाच शेवटी घरात थोडंफार भांड्याला लागतंच, पण कैलासवासी भाऊंची जी विचारसरणी आहे त्यामुळं ह्या जरी गोष्टी झाल्या तर त्या घरातल्या घरात बसून समजून घेणे इतपत संस्कार आमच्यावरती आहेत आणि त्या दृष्टीनं हे घरातलं वाद नव्हताच तसा, फक्त ते चर्चेतनं संपून गेलेलं आहे। आपण पाहतोय की आता संवाद मेळावा आयोजित केला होता, यामध्ये या बॅनरवरती कुठल्याही पक्षाचं चिन्ह नव्हतं, वरिष्ठ पाळीतल्या नेत्यांचं चिन्ह नव्हतं। येणाऱ्या निवडणुकीत नेमकं आपण कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा आपले मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार? नाही, माझ्या पक्षाची निवडणूक लढणारा हे माझ्या नेत्यानंच डिक्लेअर केलं आहे ना त्या दिवशी। म्हणजे मी काय म्हणतो की बाबा माझं श्रद्धास्थान पवारसाहेब आहेत आणि माझे नेते अजितदादा आहेत, मग मी भले कुठल्या पक्षात असू नसू किंवा काय आमची दोघांची जी विश्वासार्हता आहे ती एकमेकाला माहीत आहे, त्यामुळं असं काय नाही आहे। मी अपक्ष असलो तरी बी त्यांना माहीत आहे की हा कुठल्या पद्धतीनं आपल्याशी लॉयल राहतो आणि त्यामुळं त्यांनी त्या दिवशी बघितलं असेल ना की त्यांनी संजयला मतं द्या म्हणताना कुठलं चिन्ह बिन्हाचा उल्लेख केलेला नाही आहे, हे सगळं परवानगी घेऊनच केलेलं आहे। आपण यावेळीची निवडणूक ही अपक्ष लढवणार का? अपक्ष 100% लढवणार आहोत। दादांची देखील आता भूमिका काय असणार आहे? नेमकं तुतारीकडे देखील त्यांचा कल पाहायला मिळतोय? नाही, आता ज्या त्या मतदारसंघाच्या सिच्युएशन वेगवेगळ्या राहतात आणि त्यामुळं शेवटी ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईल। म्हणजे हे होते आमदार संजय मामा शिंदे यांनी नुकतंच जाहीर केलं असून की येणाऱ्या करमाळा विधानसभा निवडणूक जी आहे ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामन हरीश गाडेसह चित्रकुमार मोटे, TV9। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।